जय गोमाता जय गोपाल. आपल्या उत्तम आणि दर्जेदार उत्पादनापैकी आपलं भृंगराज केश तेल, जे आज महाराष्ट्रातच नव्हे भारतभर, भारताच्या बाहेरही विदेशातही आज आपलं पोहोचलेलं आहे. तर हे कसं बनलं जातं, याची सामग्री काय आहे, तर या ठिकाणी आपण पाहू शकता. तर आपण काय काय घेतलेलं आहे, तर मेहंदी आहे, जी घरी मी बारीक चूर्ण करून ठेवलेली आहे. त्याचबरोबर ही शंखपुष्पे आहे, ब्राह्मी आहे, कापूर कचरी आहे, बहेडा आहे, हिरडा, हे नागरमोता आहे, मंजिष्ट, आवळा, गोखरू, अनंतमूळ, ज्येष्ठमध, भृंगराज, जटामासी. हे दाखवण्यामागं कारण काय आहे की आज मार्केटमध्ये खूप मिलावट आहे. तर हे शुद्ध वनस्पती आपण अख्ख्या घेतलेल्या आहेत. त्याचबरोबर आपण तेलसुद्धा बाहेरचं वापरत नाही, घरी स्वतः मशीनवर तेल काढतो. आपण यावेळेस माझी आपली मशीन जळाली आहे म्हणून आपण दुसऱ्या तालुक्यात जाऊन घाणीवरती तेल गाळून आणलेलं आहे. आणि याच्यामध्ये आपण पाहू शकता की हे खोबऱ्याचं तेल आहे, शुद्ध खोबऱ्याचं तेल, जी घाणीवरची गाळलेलं आहे. 20 लिटर आहे. तिळाचं तेल आणि बदाम तेल, असे सर्व वनस्पती आपण ह्या कढईमध्ये जे पाहू शकता, यामध्ये आपण गोमूत्र टाकलेले आहे 60 लिटर. याच्यामध्ये ह्या सगळ्या वनस्पती टाकून आपण शिजवतो, उकळतो. आणि जवळजवळ ह्याला बनवण्यासाठी 1 महिन्याचा कालावधी जातो. लोकांना वाटतं सहजच बनतं, पण नाही. तर याचं ट्रेनिंग हे आपण देतो. ज्यांना नवउद्योजकांना काहीतरी नवीन शिकायचं आहे, नाविन्यपूर्ण काहीतरी व्यवसाय करायचे आहेत, असे माझ्याकडे जवळजवळ 50 प्रकारचे वेगवेगळे उत्पादने शिकवले जातात. तर आपण देखील असा व्यवसाय करून आपली उपजीविका भागवू शकतो, आवड निर्माण करू शकतो, जेणेकरून गोमाता, जमीन, पर्यावरण, आपली संस्कृती, आपलं आरोग्य आपल्याला मिळू शकेल, सुंदर बनेल. पर्यावरणासाठी, लोकांसाठी हे खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत. शुद्ध भेटत नाही आज मार्केटमध्ये. आपण पाहतो वेगवेगळे मार्केटिंग करून लोक पैसा मिळवतात, वेगवेगळ्या कंपन्या पैसे छापतात. तर असं हँडमेड शुद्ध घरगुती बनवलेलं केश तेल आपण या ठिकाणी आज बनवणार आहोत. तर अवश्य संपर्क करा. ज्यांना ही केश तेल ही पाहिजे आहे किंवा ज्यांना शिकायचं आहे, संपर्क करा. राम कृष्ण हरी. जय गोमाता.